तर आज देशभरामध्ये 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे। भारताचं 2047 मधलं विकसित भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहतायत आणि या सगळ्या संदर्भात विजनही स्पष्ट करताना दिसत आहेत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत संरक्षण तज्ञ अर्थात सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। जय हिंद। सुरुवात करूया अर्थातच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणानं अर्थात पाहिलेल्या स्वप्नांना। हे स्वप्न आहे विकसित भारताचं, आत्मनिर्भर भारताचं, जो भारत केवळ आयात आणि निर्यातीवरच आत्मनिर्भर नाहीये तर सर्वंकष आत्मनिर्भरता माणसाकरता विकसित भारताचं स्वप्न हे परिपूर्ण करण्याकरता म्हणून किती महत्त्वाची आहे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना सांगितलंय। सर, जय हिंद लागवी। आपणास लोकशाहीच्या संपूर्ण टीमला आणि आपल्या माध्यमातून सगळ्या भारतीयांना 79व्या 79 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जसं तुम्ही राईटली आता पॉइंट आउट त्या ठिकाणी केलं की भारताचे प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण दिलं 2047 ला, तोपर्यंत आपल्याला विकसित भारताचं आपण स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते फक्त आपण स्वप्न पाहिलेलं नाही तर ते आपल्याला सत्यात उतरवायचं आहे। आणि त्यासाठीचं जे विजन आहे, त्यासाठीचा जो रोड मॅप आहे, त्याचा उहापोह आजच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केला। नक्कीच 21व्या शतकातली जी आहेत ती चॅलेंजेस वेगवेगळी त्या ठिकाणी आहेत आणि भारताकडे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याच्या आधारावर जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काय काय करता येईल याचा उहापोह या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला। जसं अपेक्षित होतं की ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी या स्वातंत्र्य दिनाशी संबंधित आहे, म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या ऑपरेशन सिंदूरचा त्या ठिकाणी जो आहे मेन्शन त्या ठिकाणी होतं, त्यांनी त्याचा उल्लेख केला। आणि खरोखरच ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले जे जांबाज जवान त्या ठिकाणी होते, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या प्रयत्नामधून, यांच्या शौर्यामधून आपण जे काही हासिल केलं ते संपूर्ण जगाला पाहिलं आणि त्याचा उल्लेख सुद्धा जो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केला। एवढंच नाही तर मागच्या काही दिवसांमध्ये जे बडबोले पाकिस्तानी नेते आहेत किंवा काही पाकिस्तानचे लष्करी नेते जे आहेत ते पाकिस्तानच्या भूमीवरून त्याचबरोबर अमेरिकेच्या भूमीवरून उगीच्या उगीच भारताच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतायत, त्याचाही पूर्णतः समाचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी घेतला। आणि मुख्यतः न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग जे आहे या न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला आम्ही आधीही भीक घातली नाही आणि भविष्यामध्येही घालणार नाही असा सुद्धा त्यांचा उल्लेख जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरतो। 21व्या शतकातले जे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसला जर सामोरं त्या ठिकाणी जायचं असेल तर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान याचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणूनच भारताच्या 21व्या शतकातल्या संरक्षण सिद्धतेसाठी ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या माध्यमातून, त्या मिशनच्या माध्यमातून आपण नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर अशा प्रकारची इक्विपमेंट्स, अशा प्रकारची संरक्षण सिद्धता तयार करणार आहोत, त्याचाही उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला। ज्यावेळेस आपण संरक्षण सिद्धतेविषयी बोलतोय किंवा भारताच्या सुरक्षिततेविषयी बोलतोय, फक्त मिलिटरी पुरता किंवा फक्त आर्म्ड फोर्सेस पुरताच आपल्याला जे आहेत सीमित विचार करून त्या ठिकाणी चालणार नाही, तर त्यामध्ये जे बाकीचे वेगवेगळे अँगल्स आहेत, ज्यामधला एक महत्त्वाचा अँगल म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता, त्या ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित सुद्धा उल्लेख आजच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आला। आणि म्हणूनच हायड्रोजन एनर्जी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला कसं आत्मनिर्भर होता येईल याविषयीचा सुद्धा जो मेन्शन आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो। आणि आत्मनिर्भर भारत ही थीम, मेक इन इंडिया ही थीम, डेमोग्राफिक डिव्हिडंड, आमच्याकडे आमचे जे यंगस्टर्स आहेत, आपल्याकडे जो तरुण वर्ग त्या ठिकाणी आहे, तर तो कसा स्किलफुल त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून भारताला आपल्याला जे आहे कसं मजबूत करता येईल, या सगळ्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं। एक गोष्ट मात्र नक्की की आपण इमर्जिंग सुपर पॉवर आहोत आणि 2047 पर्यंत खऱ्या अर्थानं महासत्ता कोणावर जे आहे सत्ता गाजवण्यासाठी नाही तर खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला एक नवी दिशा देण्यासाठी भारताला महासत्ता होणं आवश्यक आहे। आणि त्यासाठीचा काय रोड मॅप असावा याचं आजच्या भाषणामध्ये उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केला आणि तो सगळ्यांनी आपण ऐकलेला आहे, पाहिलेला आहे।
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तर ठणकावलंच, पण त्याचबरोबर अमेरिकेला सुद्धा इशारा दिलेला आहे की सारख्या सारख्या आता काही न्यूक्लिअरच्या धमक्या आम्हाला चालणार नाहीत, आम्ही याला काही भीक घालणार नाहीये, कारण भारतानं विकसित भारताचं आता स्वप्न पाहिलेलं आहे. तो सर्वंकष आत्मनिर्भर कसा होईल याकरता म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. पण त्याचबरोबर सिंधू कराराचा सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला, ज्याचा रेफरन्स अर्थातच ऑपरेशन सिंदूर पर्यंत जातो. नक्कीच लागवी या वर्षीचा जो इंडिपेंडन्स डे आहे, स्वातंत्र्य दिन आहे, त्याची थीम आहे नया भारत, नवीन भारत. आणि मग ज्यावेळेस नवीन भारत आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर मागच्या 7 ते 8 दशकांचा जर आपण परामर्श घेतला, तर ज्या प्रकारची आपली फॉरेन पॉलिसी होती किंवा एक राष्ट्र म्हणून ज्या प्रकारचा आपला अप्रोच होता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आपल्याला दिसतो. उदाहरणच द्यायचं असेल तर दहशतवाद. आतापर्यंत 1-2 दशकाच्या आधी आपण जे आहे पाकिस्तानचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घेत नव्हतो. आपण म्हणायचो की शेजारच्या देशातून काही दहशतवादी त्या ठिकाणी आले. तो दिवस होता. आणि आताच्या नया भारतच्या दिवसामध्ये जर आता आमच्या हद्दीमध्ये येऊन कोणी दहशतवादाशी संबंधित कारवाई त्या ठिकाणी करत असेल, तर त्या दहशतवाद्यांविरुद्ध तर आम्ही कारवाई करू, परंतु त्यांना पोसणारे जे कोणी आहेत, म्हणजे सरळ सरळ पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख आता आपण स्पष्टपणे करतो. हे न्यू नॉर्मल आहे, हा नवीन भारत त्या ठिकाणी. दुसरी महत्वाची बाब म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केला डोनाल्ड ट्रम्प यांचा त्या ठिकाणी. डोनाल्ड ट्रम्प हे जे स्वकेंद्रित अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आपला आपला एजेंडा आहे, पण त्याच्या माध्यमातून ज्या प्रकारचं दबाव तंत्र, ज्या प्रकारची दादागिरी ते बाकीच्या राष्ट्रांवर करतायत, जपान सारखं राष्ट्र असेल, युरोपियन युनियन असेल, त्यांचं हित आहे म्हणून त्यांनी जे आहे अमेरिकेच्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकल्या. पण भारत खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा दबाव टाकल्यानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्पच्या कुठल्याही दबावाला आपण बळी पडलो नाही. कारण खऱ्या अर्थानं भारताकडे जे आहे, भारताकडे 5Ds आहेत. मी म्हणतो भारताकडे जे 5Ds आहेत ते दुसऱ्या कुठल्याच देशाकडे नाही. आणि त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं डी म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड. आमच्याकडे 142 कोटी जनता आहे. 142 कोटी जनता म्हणजे 284 कोटी हात. हे हात जर खऱ्या अर्थानं कामाला लागले, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं, तर फार प्रचंड प्रमाणामध्ये 15 ते 65 वर्ष वयोगटातली जी 65% लोकसंख्या, डेमोग्राफिक डिव्हिडंड आमच्याकडे जे आहे, ते जे आहेत दे कॅन डू मिरॅकल्स. प्रचंड प्रमाणामध्ये जे आहेत भारताचा एक प्रकारे ते विकास करू शकतात. आणि म्हणूनच अशा प्रकारची धमकी जरी कोणी त्या ठिकाणी केली, तरी ज्या प्रकारचं सामर्थ्य आमच्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या माध्यमातून आहे, डेमोक्रेसी आम्ही जी आहे एक प्रकारची फंक्शनिंग डेमोक्रेसी, लोकशाही आहोत. फक्त नावाला जे आहे आम्ही जुनी लोकशाही किंवा नावाला जे आहे पाकिस्तान सारखी लोकशाही असं नाही, खऱ्या अर्थानं जिवंत लोकशाही आमच्याकडे त्या ठिकाणी आहे. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून भारत टेक्नॉलॉजीमध्ये जे आहे जबरदस्त त्या ठिकाणी जे आहे प्रोग्रेस करतोय. डायव्हर्सिटी, वेगवेगळ्या प्रकारच्या विविधता असताना सुद्धा भारत देश एक आहे. आणि 5वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डिफेन्स केपेबिलिटी. आमची जी संरक्षण सिद्धता आहे ती सगळ्या जगानं पाहिलेली आहे आणि त्याची चुणूक आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहिलेली आहे. म्हणजे हे 5Ds जर आपण एकत्रित केले, तर हे कॉम्बिनेशन, हे कॉम्बो दुसऱ्या कुठल्याच देशामध्ये आपल्याला सापडणार नाही. आणि हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाणतात, आपलं सरकार जाणतं, प्रत्येक भारतीय जाणतो. आणि म्हणूनच कणखरपणे सो कॉल्ड जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षासमोर सुद्धा जे आहे आपण कुठेही मान झुकवलेली नाही. वेगवेगळ्या प्रकारचे जे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत, पण डिफेन्सशी रिलेटेड चॅलेंजेस असो, इकॉनॉमीशी रिलेटेड चॅलेंजेस असो किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड चॅलेंजेस असो, या सगळ्या चॅलेंजेसला हेड ऑन घेण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आणि हाच एक प्रकार अगदी सतीश सर, आता तुम्ही जो उल्लेख खरं तर केला लष्करी सामर्थ्याचा, ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लाल किल्ल्यावरून केलेला होता. अर्थातच हे सांगत असताना की आता मात्र सुदर्शन चक्र मिशन याचा विशेषतः उल्लेख करण्यात आलेला होता, जो उल्लेख ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रामुख्यानं केलेला होता, ज्याचं वर्णन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं केलेलं आहे, पॉवरफुल वेपन सिस्टीम असं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि अर्थात या सगळ्याचा रेफरन्स हा दिला जातोय. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण लष्करीदृष्ट्या सुद्धा भारत तितकाच सामर्थ्यवान होत असताना आता जेट विमानांसाठी इंजिन जर तयार करायचं असेल, तर मात्र युवा पिढीनं स्वतःहून पुढे या स्वदेशी इंजिनाच्या दृष्टिकोनातून, असं देखील आवाहन करायला पंतप्रधान विसरलेले नाहीयेत. त्यामुळे त्याही क्षेत्रात एक आत्मनिर्भरता.
रशिया युक्रेन युद्ध असो, इस्रायल इराण असो किंवा आत्ताचा ऑपरेशन सिंदूरचा एक्सपिरियन्स असो, सगळ्या जगाला आणि त्यातल्या त्यात भारताला एक गोष्ट स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवली की जर आपल्याला आपली संरक्षण सिद्धता वाढवायची असेल तर दुसऱ्यावर डिपेंडंट राहून चालणार नाही. आत्मनिर्भरता हा सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा आपण पाहिलं की भारतीय बनावटीची आणि काही अंशी रशियासारख्या मित्राकडून मिळालेल्या इक्विपमेंटच्या माध्यमातून आपण पाकिस्तानची पूर्णतः दानादान उडवली. 24 तासामध्ये त्यांचे दहशतवादी स्थळ त्याचबरोबर 11 महत्वाचे लष्करी तळे आपण उद्ध्वस्त त्या ठिकाणी केले. अगदी मग अगदी मागचा जर आपण अनुभव त्या ठिकाणी पाहिला तर हेच अमेरिकेसारखं राष्ट्र होतं ज्यांनी आपल्याला कित्येक वर्ष जेट इंजिनसाठी जे आहे झुलवत ठेवलं. करार तर त्या ठिकाणी केले पण जेट इंजिन त्या ठिकाणी दिलं नाही. म्हणून आत्मनिर्भर भारत हा मंत्र आहे. आपल्यालाच आपलं कावेरी इंजिन त्या अगदी, ठिकाणी बनवावं अगदी. लागेल. आपल्याला ज्या या तंत्रज्ञानामध्ये पुढे जावं लागेल आणि फक्त आपण म्हणत नाहीये त्या अनुषंगाने आपण जोरदार त्या ठिकाणी निश्चित. कारवाई केलेली आहे. काही आकडे जर पाहिजे असतील तर मागच्या वर्षीमध्ये जे आहे अगदी. 1.5 लाख कोटीचे डिफेन्स इक्विपमेंट आपण बनवले. त्यातलं 24,000 कोटीचं जे आहे आपण डिफेन्स एक्सपोर्ट केलं. म्हणजे अगदी. आपण आता दुसऱ्याकडून आयातदार त्यामुळे नाहोत, आपण आता निर्यातदार या आहोत. सगळ्यावर दुसऱ्या देशावर अवलंबून नाही आहोत, तर स्वतः आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकताना दिसतोय, जी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. तुर्तास धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.